DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक शहरातील सातपूर औद्योगिक वसाहत आणि अंबड MIDCला जोडणारा मुख्य अंबड लिंक रोड आज अत्यंत दयनीय अवस्थेत असून नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। शहराच्या औद्योगिक वसाहतीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा हा रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी अक्षरशः विद्रूप झाला आहे। वाहन चालक आणि पादचारी यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर नाशिकच्या महापौरांनी संबंधित रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी उपमहापौर, स्थानिक नगरसेवक आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते। पाहणी दरम्यान नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अनेक तक्रारी महापौर आणि नगरसेवकांसमोर मांडल्या। स्थानिक नगरसेवकांनीही प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। हा 36 मीटर रस्ता आहे। अतिक्रमणवाल्यांना कोणाला सोडू नका। हे जर त्यांचे काही जागे बांधे असतील ना, हे ड्रेनेज सेंटरवरनं का टाकलं गेलं, ते साईडनी टाकलं गेलं पाहिजे होतं। ते अतिक्रमण लगेच काढून टाकलं। जर ड्रेनेजची कंप्लेंट फ्युचरमध्ये आली तर तुम्ही इथपर्यंत रस्ता सोडून देणार आहे का? हे मी डे वन फक्त आयुक्त मॅडमला पण सातपूर प्रभाग सभेतही या रस्त्याचा मुद्दा वारंवार उपस्थित करण्यात आल्याने त्यांनी सांगितले आहे। मात्र अद्यापही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। सध्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे, उघडी ड्रेनेज चेंबर्स, खड्डेमय रस्ते आणि विस्कळीत पायाभूत सुविधा यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली असून कोणताही मोठा अपघात घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे। महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांनीही या परिस्थितीबाबत तीव्र संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या। आता प्रशासन प्रत्यक्षात किती वेगाने कामाला लागते आणि अंबड लिंक रोडवरील नागरिकांची गैरसोय कधी दूर होते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, सातपूर। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।